राम राम मित्रांनो, हा व्हिडिओ बघा आणि चुकी कोणाची फक्त कमेंट करून मला काय नक्की सांगा. काय नाही कुठं काय माझ्या गाडीचा व्हिडिओ काढलाय माझ्या व्हिडिओ आणि काढलाय भावानो, जर बॅच नसल्यानंतर फाईन किती लागतो हे कमेंट करून नक्की सांगा, कारण मला माहित नाही बरं का. कारण आज तसं झालं, मी मुलुंडला गेलो, मुलुंडला कस्टमरला सोडलं आणि मुलुंडून मी ठाण्याला चाललो होतो. मुलुंडून ठाण्याला जात असताना तिथे एक टोल आहे, तिथं टोलवरती माझी गाडी अडवली आणि आरटीओ पोलिसांनी साईडला घेतली. मी थांबलो साईडला, त्यांनी लायसन मागितल्यानंतर लायसन मी दिलं त्यांना आणि डायरेक्ट मला फाईन मारला. त्यांनी विचारलं बॅच आहे का, मी म्हणलं नाही साहेब. म्हणलं बॅच नसल्यानंतर त्याने फाईन मारला. मी विचारलं साहेब म्हणलं किती रुपयाचा फाईन मारला. ते म्हणले तुला मेसेज आला असेल, मेसेज बघ किती फाईन मारला. मेसेज ओपन केल्यानंतर 10,000 रुपयाचा फाईन दिसला मित्रांनो. तरी पण काय बोललो नाही. त्यांनी दुसरी गाडी पकडली. मी जिथं माझी गाडी पकडली मी तिथला व्हिडिओ काढायला लागलो, तो माझ्या गाडीचा. पण मी व्हिडिओ काढत असताना त्यांनी माझ्याजवळ आले, तू काय करायला लागला. मी म्हणलं व्हिडिओ काढत आहे. म्हणलं कशासाठी, तुला काय गरज आहे म्हणलं ही व्हिडिओ काढायचं. मी म्हणलं साहेब म्हणलं मी इंस्टावरती व्हिडिओ टाकतोय, ते माझं कामच आहे. ते मला म्हणाले तुझी चूक आहे, तुझ्याकडे बॅच नसताना तू असले कामधंदा करायला लागलाच का. म्हणलं मी म्हणलं त्याचा काय संबंध नाही. म्हणलं तुम्ही फाईन मारला ना 10,000 रुपयाचा, मी तुम्हाला काय बोललो का, हे माझं काम आहे व्हिडिओ करायचं हे. म्हणजे मी ते करतोय. म्हणलं मला सांगा मित्रांनो, जर ह्याने 10,000 रुपयाचा फाईन मारला तर ह्याने व्हिडिओ काढायचा आणि माझा मोबाईल हिसकावून घ्यायचा आणि मोबाईल हिसकावून घेऊन माझे जेवढे व्हिडिओ काढले ते सगळे डिलीट करायचा का अधिकार आहे यांना. तुम्ही 10,000 रुपये फाईन मारताना तुम्ही चुकीचा नाहीत ना, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नाहीत ना, मग माझा मोबाईल घेऊन हिसकावून घ्यायचा आणि व्हिडिओ डिलीट करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे 10,000 रुपये फाईन पण चुकीचाच आहे असंच म्हणावं लागेल ना. आणि मला म्हणते तुला असले व्हिडिओ किती काढायचे ते काढा, आम्हाला काही फरक पडत नाही. ही बोलण्याची भाषा. तुला विचारायचंय ना ते ऑफिसला जाऊन विचार कितीचा फाईन मारलाय ते. ही बोलण्याची भाषा. जसं काय आपण दहशतवादी आहोत. चुकी काय बॅच नाही. सरळ विचारलं तर नीट बोलणं तर सोडूनच द्या. आणि मार्च मध्ये ह्यांना आठवते ते सगळ्या फाईन मारायच्या. 10,000 त्यांच्यासाठी छोटी गोष्ट आहे, पण आपल्यासाठी भरपूर आहे. पण असं म्हणावं लागेल सरकारला गरज होती 10,000 रुपयाची, ती फाईन मारली आता भरावं लागेल असं म्हणावं लागेल ना. दुसरं काय ऑप्शनच नाही. पण भावांनो काळजी घ्या, कारण इतके वर्ष जर मुंबईला गेलो तर कधी अडवलं नाही, पण ठाण्याला गेला तर त्या साईडला गेला तर जपून. आणि बॅच नसतील तर काढून घ्या. कारण कसं आहे, कोणाला रिझन काय पाहिजे सांगायची गरज नाही. शेवटी अधिकार राहतात. त्या अधिकाराच्या पुढे आपल्याला पण काय बोलता येत नाही. बोललं की तुम्हाला माहित आहे काय होतंय ते. सांभाळून घ्या भावानं फक्त.